आले आले आले. अगोबाई आपण? हो मी गिरजा. आज खूप उशीर झाला तुम्हाला शाळेतून यायला? हो झाला खरा. अरे बापरे, आज अगदी दमलोय अगो आम्ही. बरं बरं, मी चटकन चहा करते. चहा घ्या आणि अगदी आराम करा. हो छान झाला चहा. का हो आज हे उशीर कशाला झाला शाळेतून यायला? अगं परीक्षा. अगं परीक्षेच्या कामाचा एवढा शीण व्हायला लागलाय की अगदी नकोशे झालेत बघ या परीक्षा. का बाई, शाळा म्हटल्या की परीक्षा आल्या. अगं आजकाल परीक्षांचं तंत्र पूर्वीसारखं सुरळीत आणि शिस्तबद्ध थोडीच राहिलेलं आहे. म्हणजे? नाही म्हणजे पूर्वी परीक्षांमध्ये कॉपी प्रकरणं होत नव्हती असं नाही आहे, पण ती अपवादात्मक होती. असं कोणी सापडलं ना तर तो स्वतःच कानकोंडा व्हायचा, रडायचा, माफी मागायचा. पण आज आज कॉपी हा जणू आपला हक्कच आहे अशी शिरजोर आणि मुजोर वृत्ती झाली आहे का पुष्कळशा विद्यार्थ्यांची. आणि शिक्षक काय करतात? आता बरेच शिक्षक अशा वृत्तीला खतपणे घालतात. आता एकतर ते घेतात आणि कॉपी प्रकरणांकडे चक्क दुर्लक्ष करतात. नाहीतर सगळ्यात वाईट म्हणजे कॉपी प्रकरणांना साथ सुद्धा देतात. खरंच बाई, आजकाल सगळं जोगच व्यवहारी झालं. आपणही नको का जगाप्रमाणे चालायला? शिक्षकांना जगाप्रमाणे बदलून चालणार नाही घेतल्या. अगं जग बदलायचं सामर्थ्य आहे खऱ्या शिक्षकामध्ये. कळलं? हो, नुसतेच निरर्थक शब्दांचे गुडगुडे आणि आत्मवंचना. तुमचं म्हणणं मला पटायचं नाही आणि माझं तुम्हाला. नेहमीच जाऊ दे. बरं का, मीनाचं पत्र आलंय. 4 दिवस माहेरी येईल म्हणते. ये म्हणा. अगं बरेच दिवसात तिची भेटच झाली नाही आपली. अहो माधव आला होता घरी. वा वा, म्हणजे आपले सुपुत्र माधवराव नाही का? 2 दिवसानंतर घरी उगवले आहेत. होते कुठे म्हणा 2 दिवस ते? मी पाहून ठेवलंय. माधवचं नाव निघालं की तुमच्या कपाळाला अगदी आठवे पडतात. गिरिजा, अगं माधव माझा शत्रू का आहे? तो वाया गेल्याचं जमाय बघ. त्याच्या कानी कपाळी ओरडून अगदी थकून गेलोय. त्याचं केव्हाही घरातून जाणं, अवेळी येणं, माझं तोंड चुकवणं, वाईट साईट मुलांच्या संगतीत राहणं, हे सगळं त्याला विनाशाकडे घेऊन जातोय बघ. मला नाही असं वाटत. मुलं तरुण झाली की थोडी मूड असायची. त्यांच्याकडे सारखं संशयानं पाहणं काही बरं नाही. त्यांनाही थोडंफार स्वातंत्र्य नको का द्यायला? तुझ्या अति लाडानच माधव वाया गेलाय बरं का? हो, तुमच्या अति शिस्तीचा परिणाम बरं. त्याला तुमची भीती वाटते म्हणून तो तुमच्या कुणी तोंड लपवतो. तुम्ही नसताना घरी येतो बरं. भीती असते की खोट्याला, पापाला? अरे खऱ्याला कसली आली आहे भीती? बर, काय म्हणत होते आमचे लाडके चिरंजीव? काय म्हणणार? काही पैसे दिले तर बिझनेस करून म्हणतो. पैसे आणि या शंकरराव देशमुखाजवळ. गिरजे, अगं तू या निष्कांचन शंकराला भरलं हे विसरलीच वाटतं तू. कशी विसरेल? तुमच्या सहवासात मी माझं मन मारायला शिकले हो. जाऊ दे, पण मुलांची हौसमौस पुरवली की तुम्ही. करायचं. माझे विचार, माझी शिस्त तुमच्यावर लागली. गरिबी भूषण मानलं. हो ना, त्यामुळे अखेरपर्यंत आपण कपडलकच राहिलो. आपलं दारिद्र्य अंगावर मिरवत लोकांसमोर जायची बाई मला लाज वाटायची. म्हणून कोणाकडे जाणं नाही. माझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होतोय का तुला? असते म्हणतात काहीतरी बोलू देणार नाही मला. पण मनातले विचार तुमच्याजवळ बोलायचे नाही तर मी कोणाजवळ बोलणार? अगो बाई, कोण आलं यावेळी? बघते ना, प्लीज दारू बघते. अगो बाई, पोलीस अधिकारी दिसतात. पोलीस अधिकारी? म्हणजे आपल्या माधव नंदनं काही भानगड करून ठेवली नाहीये ना?
अरे अरे भगवंता, अरे तूच आहेस रे बाबा, सांभाळ रे बाबा मला. तर मी दिलीप जाधव. हा, तुमचा जुना आवडता विद्यार्थी. कोण दिलीप? आणि किती मोठा पोलीस अधिकारी झालेला दिसतोय. ये ये ये. अरे खूपच बदल झाला आहे तुझ्यात. हे कसं ओळखणार रे बाबा तुला इथे? ये ये बेटा, आतमध्ये ये. हो सर. पण जर मोठा अधिकारी वगैरे लोकांकरता तुमच्याकरिता मी पूर्वीचा दिलीप आहे सर. नमस्कार सर. अरे आयुष्यमान भाऊ, यशस्वी भाऊ. अगं गिरिजा, इकडे ये बरं. हो, आले आले. हे बघ, अगं आपला दिलीप जाधव आलेला आहे. अगो बाई, दिलीप तर तू हो. केवढा मोठा झालास रे. आणि या पोलिसी पोशाखात तर खूपच रिवॉर्डर दिसतोय. काय दाखव तुम्ही पण. नमस्कार करतो. हा, अरे ये बैठ खुर्चीवर बैठ. अगं दिलीप करता काहीतरी घेऊन येतो तू. हो हो, राहू द्या होता तू. असं कसं? इतक्या दिवसांनी पहिल्यांदा येतोय घरी, आणि तेही मोठा ऑफिसर म्हणून. अरे दिलीप, सांग बघू तुझी हकीकत. अरे तू मॅट्रिक झालास आणि नंतर कुठे गेलास ते काही कळलंच नाही आम्हाला. सर, तुम्ही माझी मॅट्रिकची फॉर्म फी भरली म्हणूनच मी मॅट्रिक होऊ शकलो सर. आणि त्यामुळे या पदाला पोहोचू शकलो मी. अरे आमचा केवळ हातभार आणि खरे प्रयत्न तर ते तुमचेच असतात बेटा. तर मॅट्रिक झालं आणि नागपूरला गेलो. तिथे मिळेल ते काम करत गेलो, शिकत गेलो. पुढे शिष्यवृत्ती मिळाली, हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय झाली. आणि सर, मग माझे वळून पाहिलेच नाही. वा वा वा, छान वाटलं ना ऐकून. अरे तुमच्या यशातच आमचं यश आहे. ते का वेगळं असणार आहे. चांगला यशस्वी अधिकारी हो. हो सर, तुमचा आशीर्वाद घेण्याकरिता झालं. अरे तो तर आहे, पण सवयीप्रमाणे न मागता सल्लाही देऊन टाकतो तुला. हे तर महत्वाचंच आहे सर. खरं म्हणजे मला तुमचं मार्गदर्शनच हवंय. भावा रे, तुमच्या या पोलिसी व्यवसायामध्ये प्रलोभन फार असतात. त्यांना बळी पडू नको, नाहीतर कर्तव्यात कोणाचाही मुलायजा ठेवू नको. अगदी माझा सुद्धा. पुरे झाला उद्देश. ज्याला त्याला आपला उद्देशच द्यायचा. हे फराळ काढलं, हे शांतपणे खाऊन घ्या. हे दिली. कोण आलाय? अगोबाई मीच बघते ना, तुम्ही उठू नका. बर. अहो, शाळेच्या शिपाई शेखरावर चिठ्ठी घेऊन गेलाय. अच्छा, आण बघू ती चिठ्ठी. ठीक घ्या. अण्णासाहेबांची चिठ्ठी दिसते. अण्णासाहेब? हो, म्हणजे आमच्या शिक्षण संस्थांचे अध्यक्ष देशमुख गुरुजी. महत्वाचं काम आहे, ताबडतोब या. सर, मी पुढे कवडी लिहिली, मलाही लिहिणार. बरं, सावकाश आहे पण नक्की आहे. हा, हो सर. अरे खूप बोलू आपण. शाळेतील त्या दिवसांच्या आठवणी सांगशील मला? बरं, त्या काळात फिरून आल्यासारखं वाटे ना मला जरा. येतो बरं, या. येतो ना तू? हो हो, ये बरं का परत. अहो, तुम्हालाही ताबडतोब निघावं लागेल नाही? ठीक आहे, मी पण निघतो. पण गिरजा, माझी वाट बघू नको. अगं जेवण करून घे आणि मुख्य म्हणजे तुझ्या गोळ्या घ्यायला विसरू नको. अगं सारखी चक्कर देणं तब्येतीला बरं नाही. आलोच मी लवकर. नमस्कार अण्णासाहेब, आज येऊ का मी? नमस्कार. या देशमुख गुरुजी या. अहो, तुमची वाट बघत होतो. शाळा सुटल्यावर घरी गेलो आणि तेवढ्यातच तुमचा निरोप आला म्हणून. मुद्दामच शाळा सुटल्यावर बोलावले म्हणजे मी समजलो नाही अण्णासाहेब. नाही समजलाय? अहो, शाळा सुटली की बहुतेक सगळे घरी जातात आणि थोडं मोकळं बोलता येतं, नाही का? हो हो. आणि मुख्य म्हणजे कसली वाच्यताच होत नाही. वाच्यता म्हणजे म्हणता तरी काय अण्णासाहेब? अहो, माझं जीवन म्हणजे उघडं पुस्तक आहे बघा. असं तरीही कुठल्याही पानापासून ते वाचावं. लाजीरवाणं, शर्मिंद होण्यासारखं पण त्यात काहीच नाहीये. गुरुजी, तरीही काही गोष्टी अशा असतात की त्यांची जाहीर चर्चा उभय पक्षी संयुक्तिक नसते बघा. नाही,
ठीक आहे, पण लवकर सांगा काय सांगायचं. असं काय हो, घरी जाण्याची घाई आहे वाटतं. हो, म्हणजे घरी जरा मंडळींची तब्येत जरा बरी. अरे हो, कोणाकडून तरी तुमच्या मिसेसच्या तब्येतीबद्दल ऐकलं होतं. हो. कोण सांगत होतं हो? ते असू दे अण्णासाहेब, आपण काहीतरी सांगणार होता ते सांगा ना. हा, मी त्याच मुद्द्याकडे येतोय ना. काय हो मास्तर, काय? आज परीक्षेत तुम्ही कॉपी पकडलीत म्हणून आणि त्या मुलाला वर्गातून बाहेर हाकली. हो, म्हणजे काही चुकलं का माझं? चुकलंच मास्तर, चुकलं. म्हणजे मास्तर तुम्हाला कसं कळत नाही हो? अहो, आधीच मुलं वयानं लहान असतात. आता परीक्षेच्या अभ्यासाचा ताण असतो ना त्यांच्या डोक्यावर. हो, आणि अशा वेळी मुलगा बेसावत असताना खुशाल तुम्ही त्याची कॉपी पकडली. काय म्हणावं तुम्हाला? नॉट गुड मास्टर, नॉट गुड. म्हणजे म्हणता तरी काय अण्णासाहेब आपण? अहो, काय कसं कळत नाही तुम्हाला? अहो, मुलांना आधी सूचना नाही का द्यायची? अण्णासाहेब, आपण म्हणता त्याप्रमाणे परीक्षा सुरू होण्यापूर्वी सूचना दिल्या होत्या विद्यार्थ्यांना. दिल्या होत्या? तो मुलगा तर म्हणत होता की तुम्ही तसं काहीच केलं नाही. म्हणजे मी खोटा बोलतो की काय असं म्हणायचं आहे तुम्हाला? मास्तर, आपली भाषा अधिकच उर्मटपणाची होते असं नाही का वाटत आपल्याला? अण्णासाहेब, आपण माझ्यापेक्षा त्या मुलावरती अधिक विश्वास ठेवत आहे, हे काही योग्य वाटलं नाही मला. तो मुलगा आणखीही काही सांगत होता. काय सांगत होता? जाऊ दे, त्याच्या सगळ्यात सांगण्यावर आम्ही काही विश्वास ठेवत नाही. म्हणजे तरीही तो काय सांगत होता हे तरी कळू दे मला अण्णासाहेब. असं मग ऐका मास्तर, तो म्हणत होता सरांचा माझ्यावर दाद होता आणि म्हणूनच त्यांनी बळजबरीनं कॉपीचा कागद माझ्या डेस्क मध्ये ठेवला. अरे वा, चोराच्या उलट्या बोंबा म्हणायच्या. आणखी काय काय म्हणत होती ती स्वारी? तो म्हणत होता सर त्यांच्या शिकवणीच्या मुलांना उत्तर सांगत होते. मी शिकवणीच करीत नसतो यावरून तरी त्याचा खोटेपणा लक्षात येईल अण्णासाहेब तुमच्या. जाऊ दे. अहो, पूर्वयाचं आहे त्या मुलाचं. पण त्याच्या कॉपी प्रकरणावर आता पडदा टाकावा असं मला वाटतं. आपण एवढी रंगबदली करता आहात तर मुलगाही तसाच मोठ्याचा असला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर ओळखलात मास्तर. अहो, हा मुलगा म्हणजे आपल्या शाळेचे देणगीदार दानशूर भिकमचंद शेटजींचा नातू आहे बरं का. भिकमचंद शेटजी? हे नव्हतं माहीत अण्णासाहेब मला. वाटलं तुम्हाला ही गोष्ट आधीच माहिती असती तर हे प्रकरण एवढं विकोपाला तरी गेलं असतं का? बरं, जाऊ दे. आदर्शवादी मास्तर व्यवहारी नसतातच, ते माहित आहे ना आम्हाला. तर म्हणूनच आम्ही आता पुढाकार घेऊन या प्रकरणावर पडदा टाकणार आहोत बघा. म्हणजे म्हणता तरी काय अण्णासाहेब आपण स्पष्ट ते सांगा. आणि बरं का मास्तर, तुमचा हा आदर्श वाद वाया नाही जाऊ देणार. आदर्श शिक्षकांकरता तुमचं नाव पाठवायचं ठरवलंय आम्ही. ते जाऊ द्या, काय ते स्पष्ट बोला. बरं, आता या कॉपी प्रकरणामध्ये तुम्ही काहीच करायचं बरं. अहो, झालं गेलं, गंगेला मिळालं. उद्यापासून तो मुलगा परत परीक्षेला येईल. आणि मग आता मी शेतकऱ्यांना फोन करून टाकतो. तुम्ही काय करायचं, फक्त शेतकऱ्यांना त्या हव्या असलेल्या माफी पत्रावर सही करून टाकायची आणि मोकळं व्हायचं एकदाच. बाकी आम्ही बघून घेऊ. अण्णासाहेब, हे मात्र अति झालं. बोलू नका बरं. अण्णासाहेब, मला अडवलं का? बोलू दे. मी शेटजींच्या नातवाची कॉपी पकडली यात माझं काहीही चुकलेलं नाही. चुकलं तुमचं. आणि त्याबाबत शेटजींशी काय पण परमेश्वराची देखील माफी मागायची मला मुळीच गरज वाटत नाही. मास्तर, आपल्याला नाही पण आम्हाला गरज वाटते.
अहो भिकमचंद शेठ संस्थेचे देणगीदार आहेत. पण शाळेकरता ते हॉल बांधून देणार आहेत, कळलं? तुम्हाला काय कळणार? आता या कॉपी प्रकरणामुळे देणगीला त्यांनी नकार सुद्धा दिलेला आहे. शेठजी खुश राहावे, प्रसन्न व्हावे म्हणून आपण माझा बैल द्यायला निघाला अण्णासाहेब. काही समजा. काय हवं ते म्हणा, पण मी मात्र या माफी पत्रावर मुळी सही करणार नाही. आणि नाही म्हणजे नाही. मला जाण्याची अनुज्ञा द्यावी. होय, जा चालतं हा इथनं. अरे संस्थेची तुम्ही शत्रू आहात, शत्रू. काय जायचे नाही तुम्हाला संस्थेची. जातो. बाबा काय आहे अजून चहा नाही दिसत ना? अर्धा तास झाला. चहा दिवसाची कशाच पडला तुमच्याकडे? म्हणूनच तुला बोलावून घेतलं नाही. परवा संध्याकाळी शाळेत घरी आल्यापासून हे अक्षर करतात. बोलणार नाही, चालणार नाही. आणि इतकं खरं म्हटलं ते सुद्धा असतं कधी कधी. बाबा असं काय करता? समजा कधी त्या माणसानं. मी अगं डोकं फुटायची वेळ आली आहे. अगं चित्त राहील तरी कसं थाऱ्यावर. अगं शाळेत अण्णासाहेबांची भांडून आले. काहीतरी कॉपी प्रकरण होतं म्हणे, असं तो शिपाई सांगत होता. खरं आहे बाबा? हो. अगं त्या भिकमचंद शेठच्या नातवाची मी कॉपी पकडली. त्या प्रकरणात मी भिकमचंद शेठची माफी मागावी असं म्हणत होते अण्णा. अहो ती सत्तेनं, अधिकारानं आणि मानानं मोठी माणसं आहेत. त्यांच्याशी टक्कर घेणं म्हणजे भिंतीवर डोकं सापडणार नाही का? म्हणजे मी काय करायला हवं होतं असं तुमचं म्हणणं आहे? काय करायला हवं होतं? अहो माणसानं कसं व्यवहारी असावं. थोड्या मोठ्यांच्या मुलांकडे कानाडोळा करावा. बघ बाई नेहमी तू समजावून सांग यांना. आता आपला त्रास तिच्या डोक्याला कशाला? 2 दिवस आली आहे विश्रांतीसाठी, तर घेऊन दे तिला 2 दिवस विश्रांती. हो हे मात्र खरं. हं घरचंही पाहायचं आणि बाहेरची वकिलीची कामही करायची. असं काही नाही आई. बेरवरची कामं मी सुकटही करतो. काम कोणताही व्यवसाय हे व्रत असलं पाहिजे. तो पेशा होता उपयोगी नाही. अगदी खरं दावा तुमचा. अगो पण मी काय म्हणते ते ऐका की. अहो घरावरचं सुट्टी वातावरण मात्र नाहीच करा. अण्णासाहेब म्हणत आहे तशी एकदाची सही करा आणि मोठे व्हा. डोक्याला ताप नको आणि व्याज नको बाई. आता बाबा मुळीच करणं काय सही करू. हीच नाही आपली तर नाते का बघायची? बाई ग आमच्या संसाराची द्वारका याच एका खांबावर उभी आहे. तो दळमळला, कोसळला आणि खचला तर खरंच काय होईल बाई आमच्या संसाराचं? आणि मुलगा माधवा म्हणजे अजून नसल्यासारखं. अरे घरात कोणी सिरियस झालाय ना मम्मी? फक्त बेटर आलात माधवा, बरं झालं बाई. हो तू तरी यांना समजावून सांग रे. हो मम्मी डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. बाहेर मी ऐकलं बाबांनी त्यांचं काहीतरी भांडण करून ठेवलं. वा काय पण अक्कल पाजत आहेत आमचे चिरंजीव. अरे 2 दिवसापासून काय पाहत तुम्ही? कुठे होता? महत्वाचं काम असतं बाबा. तुमच्यासारखं नाही आमचं सुखी जीवन. 10 ते 5 शाळा झाली झालं बघा आपलं. माझं तुझी लक्षणं काही ठीक जीवन मला. तसं तू बरोबर बोललीस. मी जर कुठे हरलो असेल ना तर या कार्ट्या काय रे माझा 2 दिवस होतात तरी तुझे तू. मीनाबाई आमचे प्रॉब्लेम आम्हाला सोडू दे. 2 दिवसाकरता आली बघत राहा. याचं हे अप्पा आहे. मला ना बाहेर चूक ना खरा मग. अरे राहील तरी कसं माझं डोकं जागेवर. बाबा शांत व्हा. आणि कोण लागतं घेऊन टाका. आणि हा कसं नाहीतर काय नाही का त्या सहीनं काय आपली इस्टेट गुंतून पडणार आहे. आणि आहे तरी अशी कोणती भव्य इस्टेट आपल्या जवळ. प्रतिष्ठा, मान, स्वाभिमान. अरे थोडक्यामध्ये म्हणजे सर्वस्व आहे माझं त्या सहीमध्ये. अरे माधवा, अरे तू समजतोय तशी काही साधी सुधी सही नाहीये. दादा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मुळीच करू नका सहीच्या माफीपत्रावर तुम्ही. वकिलांनी नाही अगत करता येतात तर तुम्ही आमचं असतो आम्ही असं की काय? माझं तू इतका बेकार नाही. त्या पुढ्या तत्व आणि नवाली सुद्धा आहे. तू
उगाच तुझ्या बेकारीचं भांडण करू नको. राहू दे म्हणतेस तरी काय मीना तू? बाबा मी बोलणार नव्हतो, पण यानंच बोलायला भाग पडलं म्हणून बोलते. माधव खरं सांग, कोणत्या तरी मुलीच्या प्रकरणात तू घेतला होता? पोलिसांपुढे दयावेळी तुझी काय लोकांना घेतली तेव्हा कुठे माझ्या साहेबांनी सोडलं तुला? खरं आहे? अगं मी मला धक्काच बसतो आहे ऐकून. हे भगवंता, अरे हा पोरगा एखाद दिवशी माझ्या गळ्याला हात न लाव म्हणजे मेव दिले मी. परमेश्वरा तूच आहेस रे बाबा. अहो शाळेचा शिपाई शेजगाव अण्णासाहेबांची चिठ्ठी देऊन गेलाय. ते घ्या, शाळेत बोलवलं तुम्हाला ताबडतोब. आता मात्र जायलाच हवं शाळेत. जास्त हट्ट करू नका. अण्णासाहेबांच्या शोषितेचा अंत मात्र पाहू नका. ते म्हणतील ते हिताचं असेल. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल. येतो. हो. नमस्कार अण्णासाहेब. नमस्कार नमस्कार. या देशमुख मास्तर, अहो तुमची पळ बघत होतो. नाही म्हणजे काय काम निघालं होतं? काम मास्तर मास्तर हे लावलं तरी काय तुम्ही माफी पत्रावरील सहीविषयी म्हणता होय? मग काय वाटेल ते झालं तरी माफी पत्रावर मी सही करणार ना. म्हणजे नोकरीचा राजीनामा सुद्धा देईन. अहो मास्तर, त्या प्रकरणाची टांगती तलवार तर आहेच तुमच्या डोक्यावर. त्यात तुम्ही आणखी एक नवीनच भानगड तयार करून ठेवली आहे. नवीन भानगड? मग म्हणजे म्हणजे म्हणणं तरी काय अण्णासाहेब आपलं? अहो तुमचा माधव एका मुलीला घेऊन पळून गेला. काय सांगताय तरी काय? अरे हे भगवंता, अरे शेवटी चांगल्या बीजापोटी किडकं फळ निघावं ना. दैव दुर्विलास, दुसरं काय? आणि मास्तर कोण असेल ती मुलगी? अहो ती मुलगी भिकमचंद शेटजींची आवडती नाच पेंजी आहे. पेंजी. काय? भिकमचंद शेटजींची आवडती नाच? अरे देवा, सगळे सुयोग माझ्याच कुंडलीत जुळून आले आहेत म्हणायचे. काय झालंय देवा? असं व्हायला नको होतं रे, असं व्हायला नको. आणि एवढ्यानं संपलं नाही मास्तर. अहो माधवनं त्या तरुण मुलीच्या सुखरूप सुटकेकरता भिकमचंद शेटजींना 1 लाख रुपये मागितले. भगवंता, अरे भगवंता, काय ऐकतोय मी? पुढे ऐका पुढे. अहो शेटजींनी पोलिसांकडे तक्रार केली आहे की तुम्ही दोघा बाप लेकांनी मिळून हे कारस्थान रचलंय. आता बोला. आता काय बोलू अण्णासाहेब? माझी तर बोबडीच वळली आहे ना हे सगळं ऐकल्यामुळे. पण अण्णासाहेब, तुम्हाला तसंच वाटतं का हो? खरं सांगू मास्तर, मला तुम्ही मास्तर, अहो तुमची दया येतो दया. पण प्रकरण पोलिसात गेले. आणि आता कोणतंही तुम्ही पोलीस येतीलच बघा. ते बघा, अहो नाव घेतात पैसा हजर. नमस्कार सर. नमस्कार. मी पोलीस इन्स्पेक्टर दिलीप जाधव. या देशमुख सरांच्या शोधात होता. अरे अरे मी इथेच आहे रे बाबा. सॉरी सर, जीवनातील सगळ्यात कटू कर्तव्य करावं लागणार आहे मला. माझ्या आवडत्या सरांना अटक करावी लागणार आहे. शेठजींच्या तक्रारीवर अटक? कळ बाबा, कळ तुझं कर्तव्य. कोण मीने? अगं तू कशाला आलीस आणखी इथे? बाबा, ते जाधव साहेब तुमच्या शेजात स्वतः घरी आले होते. तुम्ही साहेब देण्याचं सांगितल्यावर ते इथे आले आणि त्यांचं माझ्या मागे ते देखील आले. साहेब करू नकोस मला. कर्तव्याचं काही हे सगळी असेल दोघांच होता आणि शिल्लक राहते ते कर्तव्य, फक्त निष्ठूर कर्तव्य. खरं आहे तू म्हणतेस तर. जाधव, मी काय म्हणते तर का शेतीच्या नातीच्या हातांना असेल बाबांच्या धुरांना संबंध नाही हे तुम्ही जाणतात. खरं आहे तर.
पण कर्तव्य तुम्ही बोलू खरं, पण बाबाच्या गावात मान सन्मानाने इतकी दिले, त्या गावातून हत्यारे घालून पोलीस स्टेशन पर्यंत बाबांची घरात तरी काढली. म्हणजे अगं त्यांना त्यांच्या नियमाप्रमाणे जे काम करायचं आहे ते त्यांना करू दे. आणि जिथं फुलं देते तिथं गोऱ्या वेचण्याचा प्रसंग आलाय माझ्यावर. परमेश्वरा तुझी पाहतोय बाबा, शेवटी तुझी मर्जी रे बाबा. शेवटी हे दिवस पाहायचे होते तर जाधव साहेब, बाबा पळून जाणार हे जाणतात तुम्ही. ताई, हे काय सांगायला हो? तुम्ही काळजी करू नका. मी मोबाईल लावून पोलीस व्हॅन बोलवून देतो आणि सरांना सरळ व्हॅन मध्ये बसून पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातो. मी बाबांच्या जवानाची सांगतील ना लवकरात लवकर मिळते. ठीक आहे. हॅलो हॅलो, हा मी इन्स्पेक्टर गणेश बोलतोय. हॅलो हॅलो, काय म्हणता? हो नीट सांगा, मोठ्याने सांगा. हो काय काय म्हणलं? माधव आणि पिंकी पकडली गेली? हॅलो हॅलो, आणखी आणखी काय म्हणतात? हॅलो काय? त्या दोघांनी कबुली जबाब दिला? परमेश्वरा. हॅलो हॅलो, अहो सांगा लवकर. काय करायला जातो सर? माधव सापडला? हो तर माधव सापडला. त्यांच्या बरोबर पिंकी होती. दोघंही दूर कोणीतरी पळून जाण्याच्या तयारीत रेल्वे स्टेशनवर संशयास्पद स्थितीत सापडले. काय करत होता माधव? माधवचा आणि पिंकीचा आधीपासूनच शोध होता. दोघांनी मिळून श्रीमंत शेटजींकडून पैसे मिळवण्याकरता किडनॅपिंगचा प्लॅन केला होता. त्यांच्याकडून पैसे मिळवून दूर कुठेतरी जाणार होते. अच्छा, म्हणजे पिंकी करतात माधवने माझे 2 ड्रेसेस घरातून चोरून गेले असते पाहिजे. मुख्य म्हणजे सरांवरचं अरिष्ट कळलं. सरांचा या प्रकरणात काही संबंध नाही असं सांगितलंय. अरे माझ्या माधवनं असं काहीतरी करावं, दुर्दैव माझं. बाबा, माधवबद्दल हळहळू नका. भोगी देऊ त्याने त्याची कर्माची पावत. अण्णा साहेब बोला, तुम्हाला धर्मसंकटात टाकत नाहीये, पण माझ्या नोकरीचा राजीनामा घरी जाऊन पाठवूनच देतो. अहो दुष्टांच्या या लढाईत तुमच्यासारखा मोहरा जमवायचा नाही मला. आणि या संस्थेला तुम्ही असं करा ना, तुम्ही शाळा सोडून जाऊच नका. अण्णा साहेब, विचारांचे मी हा दुःखद निर्णय घेतलेला असेल. हे गाव सोडून हे माझ्या गावी निघून जाईल. हो का? तिथे थोडीफार शेतीवाडी आहे माझी. अच्छा, ती माऊली पोटापुरतं देईल मला. देईल. घरी शेतकरी मुलांना फुकट शिकवेन म्हणतो. अरे वा, छान. आणि या दिलीप जाधव सारखी गुणी मुलं पुढे आणली. वा वा, छान. तेच माझ्या उर्वरित जीवनाचं इथे कर्तव्य आहे. ठीक आहे, तुमची मग. अरे बरं का अण्णासाहेब, हा बरं, इथलं आमचं हे राहतं घर विकल्या गेलं ना, ते आलेले सगळे पैसे शाळेच्या हॉलच्या बांधकामासाठी देणगी म्हणून देणार आहे. अरे वा वा वा, छान. बरं येतो अण्णासाहेब. बरं बरं, या या. सरांचं जीवनकार आहे. कर्मण्ये वादिता रस्ते मा फलेषु कदाचन. महाराष्ट्र वाटायचे कर्मण्य वादिता रस्ते. लेखक भालचंद्र देशपांडे. येथील कलावंत मोहन पांडे, ज्योती सागवण, अर्चना दाणे, अभय अंजेकर, सचिन लाडोळे आणि दीप हांडे. निर्मिती सहाय्यक जावेद खान आणि सादर करतो राजा माळखरे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. थोड़ा मोठा आवाज